जिथं विमान कोसळलं तिथेच पोलिसांना विमानाचा ब्लॅक बॉक्सही सापडलाय। त्या जागेवर आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी जाऊन घेतलेला हा आढावा पाहूया। अहमदाबाद येथे झालेल्या अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स आता तपास यंत्रणेच्या हाती लागला असल्याची माहिती मिळते आणि नेमका ब्लॅक बॉक्स काय असतो आणि ब्लॅक बॉक्सचं नेमकं विमानामधलं महत्त्व काय हे आपण जाणून घेतले तज्ज्ञाकडनं। आपण बघतोय की विमानाचा हा शेफ्टीसारखा जो मागचा भाग असतो या भागामध्ये ब्लॅक बॉक्स बसवलेला असतो आणि या ब्लॅक बॉक्सच्या माध्यमातून विमानाच्या कॉकपिटमधला व्हॉइस डाटा जो आहे ते संपूर्ण आवाज जो आहे तो रेकॉर्ड केला जातो शेवटच्या क्षणापर्यंतचा आणि त्यासोबतच एकूण फ्लाईटमधला जो काही डाटा आहे तो रेकॉर्ड करण्याचं काम हा ब्लॅक बॉक्स करतो। ब्लॅक बॉक्स नाव जरी याला दिलं असलं तरी हा ब्लॅक बॉक्स जो आहे रंगाने केशरी रंगाचा ब्लॅक बॉक्स असतो आणि ज्याच्या माध्यमातून सगळ्यात महत्त्वाचं शेवटचं कॉकपिटमधलं जो पायलट्स असतात त्यांचं संभाषण काय झालं होतं, त्यासोबतच फ्लाईटमधल्या शेवटच्या क्षणी नेमका कुठला तांत्रिक बिघाड आला होता याचं सगळं कोडिंग या ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्ड केलं जातं आणि जेणेकरून ज्यावेळी अपघात होतो किंवा या संपूर्ण घटना घडतात त्यावेळी या ब्लॅक बॉक्सच्या मदतीनं नेमकं कारण काय आहे ह्या अपघाताचं स्पष्ट होतं। कारण आपण बघतोय विमानतळावरनं विमानाने टेक ऑफ घेतल्यानंतर काही वेळातच या ठिकाणी हे विमान जे आहे त्या ठिकाणावरनं मेडे हा कॉल देण्यात आला होता। मेडे हा कॉल विमान ज्यावेळी अडचणीत असतं आणि संपूर्ण प्रवासाचा जीव धोक्यात असतो अशावेळी मेडे हा कॉल देण्यात येतो आणि हा कॉल दिल्याच्या काही मिनिटानंतरच रडारशी विमानतळावर असलेल्या रडारशी या विमानाचा संपर्क तुटला आणि 1:38 ज्या विमानाने टेक ऑफ घेतला होता ते विमानतळावरनं काही मिनिटाच्या अंतरावरच असलेल्या बीजे मेडिकल कॉलेजचं मेस आणि हॉस्टेल या ठिकाणी यावर आदळलं। 241 प्रवासी आणि यासोबतच काही बीजे मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी आणि त्यासोबतच त्यांच्या स्टाफचा मृत्यू झाला असल्याचं कळतंय। ह्याच ठिकाणावरनं जे टेल पार्ट आहे या टेल पार्टमधनं विमानाचा जो आहे ब्लॅक बॉक्स हा आता ताब्यात घेण्यात आलेला आहे, तो सापडला आहे आणि त्यावर आता पुढील तपास जे तज्ज्ञांच्या माध्यमातून सुरू आहे। कॅमेरा पर्सन विजय सरतापेसह अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, अहमदाबाद।